असं वाटत असेल 5 महिने म्हणजे काही कामाला जातात, संध्याकाळी येऊन एखाद 2 व्हिडिओ टाकले आणि एडिट करणं, तसं नाही हो. त्यासाठी दिवसभर ही डोकं ऍक्टिव्ह ठेवायला लागतो. आज आपण संध्याकाळी कोणता कंटेंट घेणार आहे, उद्या कोणता कंटेंट घेणार आहे, शॉर्ट व्हिडिओ कोणती बनवायची ही एक शॉर्ट कमीत कमी 10 ते 15 वेळा शूट करायला लागायचा. ती माझी पहिली रील गेली होती 23,000 परत. 23,000 गेलं म्हणजे माझा आनंद एकदम गगनात हे झालं होतं की आपली व्हिडिओ 23,000 जणांनी बघितले, 23,000 जणांनी बघितले. पण मला तेव्हा हे नव्हतं समजलं की बाबा 23,000 म्हणजे काहीच नाहीये, 23,000 म्हणजे हे नाहीये, 23,000च्या वरती पण आकडे असतात. पण ती आणि तो 98,000 पर्यंत पोहोचला. 24 तासामध्ये 1,000 वॉच टाइम आमचा पूर्णपणे पूर्ण झाला. नाव शोधण्यासाठी मला जमतं 2 दिवस लागले होते. चॅनलचं नाव काय टाकू, काय टाकू, काय टाकू. रामकृष्ण हरी. तर आमचं चॅनल 5 महिन्यात मॉनिटाईज झाले आहे. 5 नाही, 5 महिन्याला 3 दिवस कमी असतानाच मॉनिटाईज झालेला आहे. तर ह्या मागचा प्रवास, काही गोष्टी आणि कष्ट जाणून घेऊया. तर आम्ही रोज काय करायचो, कसे व्हिडिओ टाकायचो हे नक्की जाणून घेऊया. आणि आम्हाला आलेले अनुभव जे आम्ही आज तुम्हाला शेअर करू आणि तुम्ही पण असंच प्रवास लवकरात लवकर करून तुमचेही चॅनल मॉनिटाईज करून घ्या. आणि ज्यांचे चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत त्यांनी पण आम्हाला कमेंट करून सांगा की पुढे आम्ही काय करू. तर व्हिडिओ काढायची सुरुवात आणि चॅनल चालू करायची सुरुवात कशी झाली, तर एक दिवस सहज आम्ही गावी जाणार होतो. म्हणजे आमच्या नातेवाईकांच्या घरी गावी पूजा होती. तर यांच्या मनात आलं की आपण नेहमीच कुठे ना कुठेतरी जातो. मग आपण जर कुठेतरी नेहमी जातो तर आपण तो व्हिडिओ काढला पाहिजे आणि तो YouTube चॅनलला टाकला पाहिजे. म्हणजे जसं आम्ही त्या दिवशी गावी म्हणजे आम्ही शेगावला गेलेलो. तर त्यांनी त्या व्हिडिओमध्ये स्वतःला एकट्यालाच घेतलं होतं. त्याच्यामध्ये घरातलं फॅमिली मेंबर दुसरं कोणीही नव्हतं. आणि तो व्हिडिओ त्यांनी शूट केला तिथे. म्हणजे पहिल्यांदा शूट केला, पण व्यवस्थित शूट झाला होता. पण मग आता तो टाकायचा कसा, एडिट करायचा कसा, चॅनल खोलायचं कसं, किती वाजता टाकायचा आहे, कसं, ते आता तेच सांगतील तुम्हाला की त्यांनी काय केलं. व्हिडिओ बनवून माझं झालं होतं. एडिट कसं करायचं ते पण एडिट करून झालं होतं. पण नंतर मग टाकायचं की नाही टाकायचं याच्यावर विचार करायला मला 4 दिवस गेले. 4 दिवसामध्ये मग मी पूर्ण डाटा काढला YouTubeचा. YouTubeला आपण व्हिडिओ किती वाजता अपलोड केलं पाहिजे, कधी अपलोड केलं पाहिजे, कोणतं टायटल असलं पाहिजे, कोणतं थंबनेल असलं पाहिजे, कोणत्या गोष्टी असल्या पाहिजे YouTubeला. त्या पहिले एक पेपरवर लिहून घेतल्यानंतर मग आपल्याला पुढे काय येणार, त्याच्यावर कॉपीराईट येणार का, कॉपीराईट कसे येतात, कॉपीराईट काय येतात, याची सर्व माहिती करून घेतली. आता तुम्हाला ह्या सर्व गोष्टी YouTubeला हमखास उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्ही जर क्लिक केलं, तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला ह्या गोष्टी सर्व भेटतील. त्याच्यानंतर मी काय केलं, माझी मामी आहे, युट्यूबर मामी आहे, परमिला रेसिपी म्हणून त्यांचं चॅनल आहे, त्या मुलुंडला असतात. तर मी त्यांच्या घरी गेलो, जॉबवरूनच घरी गेलो. डायरेक्ट त्यांचा समीक्षाला फक्त सांगितलं होतं की मी कामावरून चाललोय, आज आपलं चॅनल आपण ओपन करणार आहोत. तर तो दिवस होता 23 नोव्हेंबर 2025. त्या दिवशी 4 वाजता कामावरून सुटलो. मग कामावरून मी त्यांच्या घरी गेलो. त्यांनी मला पुढची प्रोसेस करून दिली, युट्यूब चॅनल ओपन करून दिलं. मग तिथे जे एक शॉर्ट म्हणून मी टाकून दिली आणि एक लॉंग पण माझ्या अंदाजे मी तिथंच टाकली होती. लॉंग व्हिडिओ पण टाकले आणि शॉर्ट व्हिडिओ पण लगेच टाकली. तर लॉंग व्हिडिओ तर पहिली माझी शूट केली होती, एडिट पण केली होती, कसं काय जायचं, कुठून मी गेलो, कसे किती रुपये खर्च झाले ते सर्व व्हिडिओ बनवली होती आणि तिथून अपलोड केली. मग त्याच्यासोबतच म्हणजे टायटल म्हणजे चॅनलचा जो फेस असतो, म्हणजे फोटो वगैरे आपण त्याच्यावर टाकतो ते टाकलं होतं. चॅनलचं नाव शोधलं होतं. नाव शोधण्यासाठी मला जमतं 2 दिवस लागले होते. चॅनलचं नाव काय टाकू, काय टाकू, काय टाकू. नंतर मी काय बोललो की आपण सध्या एकटंच करतोय, पुढे चालून आपली फॅमिली सोबत येईल नाही येणार हे माहित नव्हतं. मग तेव्हा चालून मग मी काय केलं होतं, युट्यूबचं चॅनलचं नावच असं शोधलं की विथ फॅमिली असं होईल त्याला. म्हणजे पुढे चालून जर ते आले तर मग त्यांना परत आपल्या चॅनलचं नाव चेंज करायला नको. मग तेव्हा मी नाव शोधलं होतं मिडल क्लास, म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंब. म्हणून आपल्या चॅनलचं नाव आहे मिडल क्लास गोरे फॅमिली, मध्यमवर्गीय गोरे फॅमिली परिवार. जेव्हा मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केली होती ना तिथे, तर त्या शॉर्ट व्हिडिओवर मला एक कमेंट आली होती की कामधंदे करा, हे युट्यूब सोडा. ती कमेंट अजूक आहे, त्या कमेंटला अजूक मी रिप्लाय दिला नाहीये. पण आता मॉनिटाईज झालेला आहे, आज किंवा उद्या मी त्या कमेंटला रिप्लाय करणार आहे की बाबा आम्ही कामधंदे करून युट्यूबचं चॅनल मॉनिटाईज केलेलं आहे म्हणून. ती कमेंट माझ्यासाठी महत्वाची होती. ती कोणी केली, कोण व्यक्ती होतं ते मला माहित नाही. कारण आमच्या जवळचा व्यक्ती नव्हता, कोणी बाहेरचाच व्यक्ती होता. त्यांनी अशी कमेंट केली होती की कामधंदे करा, युट्यूबच्या नादाला लागू नका म्हणून. अशी असेल अजून ती कमेंट माझ्याला पहिल्याला तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला नक्की समजेल ती कमेंट. तर ती कमेंट अजूक आहे, तिला अजून परत मी रिप्लाय. तर जाऊ द्या, आता तो कमेंटचा विषय राहू द्या नंतरचा. आता महत्वाची गोष्ट ज्याच्यासाठी तुम्ही इथे आले, चॅनल बघतायत, तो विषय आपण घेऊया की 5 महिन्यात कसं मॉनिटाईज केलं.
काही जण एका दिवसात एका व्हिडिओमध्ये व्हायरल होतात, काही जण 2 दिवसात व्हायरल होतात, काही एका महिन्यात होतात, काही 2 महिन्यात होतात. त्याला आम्हाला 5 महिने लागले. 5 महिन्यामध्ये आम्ही केलंय ना शॉर्टमधून आम्ही व्हायरल झालो, ना याच्यातून आम्ही झालो लाईव्हमधून व्हायरल. सुरुवातीला जेव्हा युट्यूब चॅनल चालू झालेलं आणि पहिला शेगावचा जो लॉंग व्हिडिओ टाकला, त्यानंतर काय व्हिडिओ काढायचा हा मोठा प्रश्न होता. मग सुचत नव्हतं नक्की काय करायचंय, म्हणजे फिरायला जायचा व्हिडिओ काढायचा आहे, जेवणाचा व्हिडिओ काढायचा आहे, की घरात काय करतो. मग काही रेसिपीचे व्हिडिओ टाकले. मग कुठे मंदिरात चाललोय का ते टाकलं, दिवसभरात काय केलं ते टाकलं. मग ह्यांनी सकाळी सकाळी मिनी व्लॉग करायची सुरुवात केली, की सकाळी मी लोकलमध्ये पण मग ब्लॉग बनवायला चालू केली. घरातून निघाल्यानंतर 6 वाजता माझे आहेत ब्लॉग अजून चॅनलवर. 6 वाजता मोबाईल हातात घेऊन जायचो. घराच्या बाजूने सर्वजण बघत राहायचे, स्टेशनला बघत राहायचे. आपला हा एक ब्लॉग चालू केलेला आहे, की मला असं वाटलं की आपण ब्लॉग टाकूया, ब्लॉगमध्ये फेमस होऊया किंवा ब्लॉग आपले लोक बघतील असं. पण नाही, प्रत्यक्षात ते ब्लॉग वगैरेला तर नाही हे झालं, की ते जेमतेम मी 8 दिवसामध्ये ते ब्लॉग वगैरे पण बंद करून टाकले. कारण की रोज-रोज त्याच गोष्टी करणं मला शक्य झालं नाही. कारण की ट्रेनमध्ये एवढी गर्दी असते, त्या गर्दीमध्ये ह्या गोष्टी करणं जमल्याच नाही. नंतर मग आम्ही कसं रोज एक म्हणजे आता काय व्हिडिओ टाकायचा, पुढचा व्हिडिओ काय टाकायचा हे प्रश्नचिन्ह महत्त्वाचं होतं. त्याच्यानंतर मग एखाद्या रविवारी मग मी काय करायचो, रविवारी लवकर सुटलो, म्हणजे रविवारी पण मला कधी-कधी कामावर जावं लागायचं. कामच तसं आहे तर काय करणार. तर रविवारी कामाला गेलो तर तिथून लवकर निघालो, तर मग तिथल्या आजूबाजूच्या मंदिरात जायचो. ठाण्याच्या मंदिरात प्रति तुळजापूर मंदिर कव्हर केलं होतं. दिव्याच्या बाजूला मंदिर आहे, शिव मंदिर आहे, तिथे जाऊन तो मंदिर कव्हर केलं होतं. मुंब्रादेवी मंदिर कव्हर केलं होतं. मग हे व्हिडिओ टाकले. या व्हिडिओला पण चांगले व्ह्यूज आले. तेव्हा म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा म्हणजे 100-200 सबस्क्रायबर होते आमचे, तेव्हा व्हिडिओला चांगलं म्हणजे 100-150 व्ह्यूज यायचे सर्वजण. मग 1.5-2 महिन्यातच आम्हाला हे कळून चुकलं, की रेसिपी, आपण कुठे फिरायला जातोय, आपण दिवसभरात काय करतोय, ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा लोकांना हसवणं जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे मग यांनी असा विचार केला, की आपण कॉमेडी व्हिडिओ काढूया. मग आता कॉमेडी व्हिडिओ काढणार कोण? कोण ऍक्टिंग करणार? तर मग पहिली रील बनवली आम्ही. माझी समीक्षाची आई आणि बाबा होते त्याच्यामध्ये, की जेवायला काय बनवायचं म्हणून. ती पहिले फेमस झाली होती रील वगैरे, त्याच टॉपिकवर रील बनवली होती. नंतर ती चपात्या, ती माझी पहिली रील गेली होती 23,000 परत. 23,000 गेलं म्हणजे माझा आनंद एकदम गगनात हे झालं होतं, की आपली व्हिडिओ 23,000 जणांनी बघितले, 23,000 जणांनी बघितले. पण मला तेव्हा हे नव्हतं समजलं, की बाबा 23,000 म्हणजे काहीच नाहीये. 23,000 म्हणजे हे नाहीये. 23,000च्या वरती पण आकडे असतात. पण ती जेव्हा जी पहिली रील आमची व्हायरल गेली ना 23,000 परत, तेव्हा म्हणजे सर्वांनाच आनंद झाला होता, की एवढे जणांनी आपले व्हिडिओ बघितले. कारण तो शॉर्ट एक कॉमेडी होता, म्हणजे लोकांना त्यातून हसू येत होतं म्हणून तो शॉर्ट एवढा चालला. पण त्या एका शॉर्टच्या व्हिडिओमध्ये आमच्या एवढं लक्षात आलं, की आता जर आपण पुढे कॉमेडीच चालू ठेवली, तरच आपलं चॅनल व्यवस्थित पुढे चालेल. ही रेसिपी, फिरणे वगैरे ह्यात जास्त लोकांना इंटरेस्ट नाहीये. म्हणून आम्ही आता कॉमेडी व्हिडिओची सुरुवात केली त्या व्हिडिओनंतर. म्हणजे इंटरेस्ट नाही म्हणजे कसं आहे माहितीये का, ह्या जे फिरणे वगैरे ज्या गोष्टी आहेत ना, त्याला फुल टायमर युट्यूबर पाहिजे. फुल टायमर जर तुम्ही घरी असणार तर तुम्ही आठवड्याचे 2 व्हिडिओ तरी तुमचे ते टाकले झाले पाहिजेत. आता आम्ही कसं 9 to 5 जॉब करणारे सर्वजण. आमच्या घरी कोणी घरी नाहीयेत. मी पण 9 to 5 जॉब करतो, समीक्षा 9 to 5 जॉब करते, बाबा पण सकाळी धंद्यावर जातात. तर सर्व आमचे कामं धंदे झाल्याच्या नंतर आम्ही व्हिडिओ काढतो. मग आम्हाला डेली फिरायला जायला जमत नाही. मग आपण त्याच्यामधून काय करू शकतो, की कॉमेडी व्हिडिओ वगैरे करू शकतो. मग आम्ही डोक्यात ती आयडिया आली. मग आम्ही शॉर्ट बनवायला लागलो. मग हळूहळू आमचे शॉर्ट 35,000 पर्यंत जायला लागले. कोणते शॉर्ट 30,000 पर्यंत जायला लागले. जेमतेम माझे स्टार्टिंगचे शॉर्ट आहेत ना 30-35,000 पर्यंतच गेले. त्याच्यावरती गेले नाही. त्याच्यानंतर मग आम्ही एक असंच व्हिडिओ बनवला होता गुढीपाडव्याचा. गुढीपाडव्याच्या दिवशी अमावस्या होती ना? अमावस्या होती गुढीपाडव्याच्या दिवशी. अमावस्या होती. मग तो एक व्हिडिओ बनवला म्हणजे आम्ही. अमावस्या असल्यामुळे बऱ्याच स्त्रियांना प्रश्न पडतो, की मग गुढी उभा राहिली पाहिजे की नाही. मग त्यावर थोडं रिसर्च केलं आणि मग आम्हाला कळालं, की काय करायचंय. मग त्यावर आम्ही एक शॉर्ट बनवला आणि तो 98,000 पर्यंत पोहोचला. म्हणजे जेमतेम म्हणजे 1 लाखाच्या आसपास तो गेलाच होता. 98,000 पर्यंत तो व्हिडिओ गेला होता. पण त्या एका व्हिडिओने आमचे म्हणजे हे पण बदललं. त्याच दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी आपले 1,000 सबस्क्राईब पण पूर्ण झाले होते. कारण की तो दिवस आनंदाचा होता, गोड दिवस होता, नवीन वर्षाची सुरुवात होती. मग त्याच दिवशी आमचे चॅनलचे 1,000 सबस्क्राईब पण पूर्ण झाले होते.
आणि पूर्ण म्हणजे तो एक व्हिडिओनी डायरेक्टली 100 ते 150 सबस्क्राईब आपले वाढून टाकले होते. 98,000 गेलं होतं, 100-150 सबस्क्राईब वाढून गेले होते. जिथे 800-850 सबस्क्राईब होते आणि त्याच दिवशी रात्री गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे आदल्याच दिवशी रात्री 11:30-12 वाजताच्या टायमालाच आमचे 1,000 सबस्क्राईब पूर्ण झाले. मग आम्ही रात्रीच एक छोटीशी व्हिडिओ बनवली की बाबा असं 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 आणि ती स्टेटसला ठेवली. सर्वांचे कॉंग्रॅच्युलेशनचे मेसेज आले 1,000 झाले. मग आता विचार केला आता 1,000 आपलं पहिला टप्पा तर पार झाला म्हणजे 1,000 तर पूर्ण झाले आपल्याला. आता आपल्याला काय करायचे वॉच टायमिंग आपलं पूर्ण झाला पाहिजे. जो महत्वाचा आणि टप्पा होता. आमच्या दोघांचेच फक्त कॉमेडीचे पहिले सुरुवातीचेच व्हिडिओ असतील. त्यानंतर मग आम्ही असं ठरवलं की आई-बाबांना कॉमेडी करायला लावायची आणि आपण फक्त व्हिडिओ शूट करायचे. तर कारण जेव्हा हे त्यांना सांगितलं तेव्हा ते त्यांना शक्य नव्हतं. त्यांचं असं होतं की नाही आम्हाला नाही जमणार, तुम्हाला काय करायचं ते करा. आमच्याकडून काही अपेक्षा करू नका. पण 1-2 व्हिडिओ काढल्यानंतर त्यांच्यामध्ये हळू कॉन्फिडन्स येत गेला. आता पहिले कसं होतं एक शॉट काढायला, एक शॉट कमीत कमी 10 ते 15 वेळा शूट करायला लागायचा. पण काही महिन्यानंतर म्हणजे 3 ते 3.5 महिन्यानंतर एक शॉट 2 ते 3 वेळा शूट करायला लागायचा. पण आत्ता असं होतंय, की एक शॉट एकदाच किंवा 2 जास्तीत जास्त 2 वेळा शूट करावा लागतोय. आता म्हणजे तुम्हाला त्यांची याच्यावरूनच सांगतो कॅमेऱ्यासमोरची भीती आता हळू संपत चालली आहे आणि मला वाटतं काही दिवसात सोडा, आता 1 महिना झाला आम्ही लाईव्ह करतोय. तर लाईव्हमध्ये त्यांना कुठलीही गोष्ट सांगावी लागत नाही किंवा काय बोलायचंय त्यांना ते त्यांचं आपोआप कळतं. म्हणजे त्यांची कॅमेऱ्याची भीती 100% आता संपलेली आहे. मी जेव्हा लाँग व्हिडिओ बनवायचो ना, लाँग व्हिडिओ बनवायला घेतला ना, तर कमीत कमी मला अर्धा ते 1 दिवस जायचा पहिले पूर्ण बनवायला. पण आता हळू-हळू जसं-जसं आपलं पुढं-पुढं चालत चाललंय ना, मग आपल्या 2 तासात, 3 तासात, 5 तासात, 4 तासात आता तो लवकर कव्हर होतंय. एडिटला टाईम जातो कारण की एडिट करायला टाईम भेटत नाही. रात्री जागावं लागतं 12-12 वाजेपर्यंत, 1-1 वाजेपर्यंत. तुम्हाला असं वाटत असेल 5 महिने म्हणजे काही कामाला जातात, संध्याकाळी येऊन 1-2 व्हिडिओ टाकले आणि एडिट करणं तसं नाहीये हो. त्यासाठी दिवसभर हे डोकं ॲक्टिव्ह ठेवायला लागतो. आज आपण संध्याकाळी कोणता कंटेंट घेणार आहे, उद्या कोणता कंटेंट घेणार आहे. शॉर्ट व्हिडिओ कोणती बनवायची ही महत्वाची आहे. कधी-कधी तुमचं डोकं कंटिन्यू दुखत राहतो. त्याला तुम्ही काही नाही करू शकत, ना कोणाला सांगू शकत. ना तुम्ही घरी सांगू शकत, की तुमचं डोकं दुखतंय तेच सरळ बोला, "डोकं दुखतं बंद कर YouTube चॅनल आणि अजून काय." आणि एडिटिंगही असं नाहीये, की 10 मिनिटात एक व्हिडिओ एडिट होईल असं नाहीये. एडिटिंगला हा खूप वेळ जातो. आम्ही घरातले कोणालाही एडिटिंग जमत नाही, अपलोडिंग जमत नाही. चॅनल सगळं हँडलिंग करणं, एडिटिंग करणं हे एकटेच करतात. म्हणजे रात्री कमीत कमी 2:30 ते 3 वाजतात त्यांना झोपायला आणि परत सकाळी 6:30ला मला सोडायला त्यांना उठायचंच आहे आणि 7 वाजता तयार होऊन स्वतःही घराच्या बाहेर पडायचं आहे. म्हणजे रोज दिवसातून 4च तास त्यांना झोपायला मिळत असेल, त्याहीपेक्षा कमी. याच्यामध्ये सांगायचं आम्हाला एकच आहे, जर तुम्ही मेहनत केली ना, तर तुमचंही चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होणार आहे. पण याच्यावर तुम्ही डेली काही ना काही टाकायला लागेल तुम्हाला. तुम्ही असं नाही एकही दिवस सोडावं लागणार नाही. मी काय करतो डेली काही ना काही टाकतो. फक्त संडेच्या दिवशी मी शॉर्ट अपलोड करत नाही. कारण की संडेच्या दिवशी मी लाँग व्हिडिओ अपलोड करत असतो. आणि एखाद दिवस YouTubeला पण सर्चिंगला जरासा टाईम द्यायला पाहिजे म्हणून मी एक दिवस मध्ये सोडून देत असतो शॉर्ट व्हिडिओचे. बाकीचे डेली माझे रोजचे शॉर्ट व्हिडिओ असतात. मी कधीही मध्ये ब्रेक आणत नाही. कोणी जरी आजारी पडलं तर मग दुसऱ्या पद्धतीने कोणते व्हिडिओ आपल्याकडे आहेत का जुने व्हिडिओ, त्याला आपण कशा पद्धतीने एडिटिंग करून नवीन त्याला रियूज कंटेंट न येता आपण कसं टाकू शकतो YouTubeला हे आपण करू शकतो. तसं मी केलं. पुढे मग प्रवासाला आई-वडिलांचे कॉमेडी व्हिडिओ. भरपूर जण कमेंट करतात, की आई-वडील कॉमेडी करतात. मग त्यांच्या याच्यामधली कॉमेडी आपण हे केली. त्यांना रोज आपण रात्री एखादा टॉपिक देतो मी, मग त्या टॉपिकवर ते बोलतात. खरं तर लाईव्हची सुरुवात अशी झाली, की 4 महिने आम्ही कुठलंही लाईव्ह केलं नव्हतं. म्हणजे केलं असेल 1-2 मध्ये संडेला. पण आम्हाला एवढी आयडिया नव्हती, की लाईव्हमध्ये नक्की काय असतं, त्यामुळे आपला काय फायदा होईल. तर 4 महिने मला वाटतं आमचे फक्त 1200 तास पूर्ण झालेले. मग आता प्रश्न असा होता, की आपल्याला चॅनल जर मॉनिटाईज करायचं असेल, तर आपले 4000 तास पूर्ण व्हायला पाहिजे 1 वर्षाच्या आत. तर मग आता करायचं काय? तर यांचीच एक अशी मैत्रीण आहे, जिचंही YouTube चॅनल आहे. तर तिचे 3000 तास पूर्ण झाले होते. म्हणून आम्ही सहज तिला मेसेज केला. त्याच्यानंतर आम्हाला असं कळालं, की लाईव्हमधून तिने तिचे 3000 तास पूर्ण केले. मग आमच्याही डोक्यात आलं, की आपल्यालाही लाईव्ह करायला पाहिजे. मग हा लाईव्ह करायचा कधी? आता मी सकाळी 6:30ला घराच्या बाहेर पडते. घरी येते संध्याकाळी 7:30 वाजता आणि हे पण सकाळी 7:30ला गेल्यानंतर घरी येतात 8-8:30 वाजता. आणि राहिला आई-बाबांचा प्रश्न तर बाबा दुपारी येतात. पण मग ते करतील कसं? त्यांना लाईव्ह चालू करणं जमणार नाही. एकट्यानं बोलणं पण जमणार नाही. सध्या तेवढा कॉन्फिडन्स त्यांच्यात नाहीये किंवा ते शिकणं थोडं अवघडच आहे. कारण अजून लाईव्ह चालू करायचं मलाही तेवढं प्रॉपर जमत नाही.
मग आम्ही सगळ्यांनी घरात बसून विचार केला की आपण काय करू शकतो. मग त्याच्यातून असं समजलं की आपण जर बघा सगळ्यांची कामं सगळेच कामाला जातात आणि सगळे रात्री घरी येतात आणि 10 वाजेपर्यंत निवांत झालेली असतात कामावरून. मग आम्ही असं ठरवलं की रोज रात्री 10 वाजता लाईव्ह यायचं आणि आपण जे कॉमेडी व्हिडिओ काढतोय लाँग शॉर्ट ते लाईव्हमध्ये करायचं सेम. दुसरं काही करायचं नाही. आणि पहिल्याच दिवशी आम्ही सुरुवात केली लाईव्हला आणि पहिल्या दिवशीचा लाईव्हचा सब्जेक्ट काय होता? विषय? काहीतरी भांडणाचा विषय होता आई-बाबांचं आई-बाबांचा, काहीतरी भांडण भांडणाचा. होतं. त्यात म्हणजे एवढं पण माहीत नव्हतं की नक्की काय. तर पहिल्याच दिवशी आम्ही लाईव्ह चालू केला, की बाबा तुम्ही तुमचं जसं नेहमी भांडता तसं भांडा. म्हणजे नवरा-बायको जसे भांडतात तसं भांडून बघा. तर लाईव्ह चालू केला. लाईव्ह अर्धा तास चालू होता. लाईव्ह संपल्यानंतर आम्हाला कळालं, की 23,000 लोकांनी लाईव्ह पाहिलंय आणि 30 लोकांनी आम्हाला सबस्क्राईब केलंय एका लाईव्हमुळे. त्यामुळे आई-बाबांना पण खूप चांगलं वाटलं, की बाबा आपल्या अर्ध्या तासाच्या या व्हिडिओमध्ये जर एवढे लोकं आपल्याला जॉइन होऊ शकतात आणि आपले जर एवढे तास पूर्ण होऊ शकतात, तर आपण रोज लाईव्ह केलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने 1 महिना झाला. आज लाईव्ह होतंय रोज 10 वाजता. आजपर्यंत एकही दिवस उशीरही झालेला नाहीये आणि खंडही पडलेला नाहीये. रोज रात्री 10 वाजता आपण लाईव्हला येतो. लाईव्हमध्ये आपण कॉमेडी व्हिडिओ वगैरे आपण जसे ॲड करतो, जसं म्हणजे सुचल तसं आपण व्हिडिओला ॲड करतो. पण ते लाईव्ह व्हिडिओ स्क्रिप्टेड नाहीये, म्हणजे लिहून दिलेले स्क्रिप्ट वगैरे असं नाहीये. रोज ते 9 त्यांची वाजता आम्ही ठरवतो 10 वाजता काय पूर्ण करायचं. त्यांचीच कॉमेडी असते. त्याच्या फक्त माझा आणि माझा फक्त विषय असतो, की बाबा तुम्ही असं करा, बस. तू आई असं कर, बस. त्याच्या पुढे नंतर ते पुढे कंटिन्यू करत राहतात. तुम्ही जेव्हा लाईव्हला जासाल रात्री 10 वाजता बघसाल तुम्ही, तर तुम्हाला ह्या गोष्टी नक्कीच समजतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही रोज व्हिडिओ YouTubeला टाका, काही ना काही टाका, तरच तुमचं होणार आहे. आता जर जॉबवर जाऊन आम्ही ह्या गोष्टी करू शकतो, तर तुम्ही पण करू शकता. मला नक्की वाटतंय असं. तर आमचा ह्यो प्रवास होता आतापर्यंतचं, म्हणजे मॉनिटाईज झालेलं याचं. चॅनल मॉनिटाईज झालं. 19 एप्रिल 2026 म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी 4,000 तास पूर्ण झाले होते. पण ते 4,000 तास ॲड होऊन YouTubeचा आम्हाला ईमेल यायला 24 तास लागले. म्हणजे 20 एप्रिल 2026ला बरोबर दुपारी 1 वाजता त्यांचा मेसेज आला होता सुद्धा. आणि 3,000 तास झाल्यानंतरच आपल्याला अप्लायची प्रोसेस येते. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारी 1 वाजता आई-बाबांच्या हातून तो अप्लाय नावचा फॉर्म आम्ही भरलाय आणि सबमिट केला. आणि दुसऱ्याच दिवशी चॅनल मॉनिटाईज झालं म्हणून कॉन्ग्रॅच्युलेशनचा YouTubeचा म्हणजे ईमेल आम्हाला आला. जेव्हा 3,000 तास आमचे पूर्ण झाले ना, त्याच दिवशी म्हणजे त्याचा पूर्ण ईमेल येईपर्यंतच दुसऱ्या दिवशी आमचे लगेच 4,000 तास पूर्ण पण झाले. म्हणजे जेमतेम 2 दिवसामध्ये म्हणजे 24 तासामध्ये 1,000 वॉच टाईम आमचा पूर्णपणे पूर्ण झाला. आणि लगेच म्हणजे दुसऱ्या दिवशी सांगायचं तात्पर्य 4,000 असंच पण आहे असं हे झालं, की पूर्ण झालं. लाईव्ह आलं तर आपले तास हे पूर्ण होऊ शकतात वेळेवर. जर तुम्ही रोज एकाच टायमाला लाईव्ह येत असाल म्हणजे असं नाही, नुसतं लाईव्हला येऊन पण महत्व नाहीये. महत्त्व तुम्ही नाही. बाकीचे हो. व्हिडिओ पण तुमचे आले पाहिजेत. नुसतं लाईव्हला येऊन काय करणार आहेत? तर बाकीच्या व्हिडिओ फक्त तुम्ही रेग्युलर कसे राहता YouTubeवर. रेग्युलर राहिले तर तुमचे सर्व म्हणजे गोष्टी लाईव्हच्या महत्वाच्या. सोबत तुम्हाला शॉर्ट टाकणे, लाँग व्हिडिओ टाकणे, या सगळ्या गोष्टी पण झाल्या पाहिजेत प्रॉपर. आठवड्याभरात तुमचं किती कंटेंट लोकांपर्यंत पोहोचतंय, किती व्ह्यूज तुम्हाला येतायत, किती ॲड्स आपल्या बघितल्या जातायत, ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळे फक्त आता मॉनिटाईज होणे महत्वाचं ॲड्सवेअरचा नाही. वगैरे विषय आपण पुढच्या संडेला एक व्हिडिओ तसा पण एक टाकूया. ॲड्समुळं काय झालं आणि इन्कम किती झाली, पहिल्या व्हिडिओची इन्कम काय होती, काय नाही. आता कारण सध्या माझ्या याच्यावर शो करत नाहीये. कारण की आता 24 तास झालेले आहेत आपल्या याला. तर अजून 1-2 दिवस घेतील ॲनलाईज करायला YouTube. त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे याचे पैसे काय आहेत, काय नाही ते समजतील. तोवर आता आपण तुम्हाला धन्यवाद. तुमच्या सर्वांच्या प्रेमापोटी आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. त्यामुळे असेच आमचे प्रेम राहू द्या आणि कमेंट करून सांगा. तुम्ही पण नवीन चॅनलवाले असणार YouTubeवाले तर कमेंट करा की आमचंही चॅनल आहे. चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब केलं जाईल आणि मराठी माणसाला सपोर्ट करा. जय शिवराय, जय